नमस्कार, मी चैत्र अली सुतार. जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत. हुपरीमध्ये श्रीराम कलशाचे उत्साहात स्वागत. अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना उत्सवानिमित्त अयोध्या येथून पवित्र मंगल अक्षता कलशाचे आज हुपरी नगरीमध्ये आगमन झाले. या कलशाचे हुपरीतील नागरिकांच्याकडून भव्य दिव्य शोभायात्रे काढण्यात आली. या शोभायात्रेत अग्रस्थानी प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती व श्री ग्रामपंचायतचे सजीव देखावा लक्षवेधी होता. वारकरी भजनी मंडळ, मुलींचे साहसी दांडपट्टा, धनगरी ढोल तसेच झांज पथक यांनी शोभायात्रेत रंगत आणली. विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी तसेच शोभायात्रेवर नागरिक पुष्पवृष्टी देखील करीत होते. तर सुहासनी प्रभू रामचंद्रांना पंचारती ओवाळून औक्षण करीत होत्या. त्यावेळी बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख व अन्य संघटनांचे पदाधिकारी यांनी श्रीराम भक्तांना श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठासाठी मंगलाक्षता देऊन निमंत्रणाचा शुभारंभ केला. सुमारे 5 तास चाललेल्या या आनंदमय शोभायात्रेत तमाम रामभक्त, विविध संघटनेचे स्वयंसेवक व बंधू भगिनी उत्साहात सहभागी झाले होते. सर्वांच्या मुखावर आनंद ओसळून वाहत होता. शोभायात्रेची सांगता श्री अंबाबाई मंदिरात होऊन मंदिरात कलश ठेवून पूजाविधी करून श्रीराम प्रभूंची आरती करण्यात आली. हा पवित्र कलश दर्शनासाठी मंगळवारपर्यंत श्री अंबाबाई मंदिरात ठेवण्यात आला आहे. जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुडुबाई, हुपरी.